जर तुमची मेष रास असेल तर काही पुढचे मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरू शकतात. 4 ऑगस्ट हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी केवळ एक सामान्य दिवस नाही, तर ग्रहाची अशी काय भयानक युक्ती घडेल जी तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालट करू शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक विशिष्ट पुरुष, हा पुरुष त्या ठराविक 3 तासात तुमच्या आयुष्यात असा प्रवेश करेल किंवा अशी चाल खेळल ज्यामुळे तुमचं हसतं-खेळतं आयुष्य संकटात येऊ शकतं. हा पुरुष कोण आहे? तो तुमचा जवळचा मित्र आहे का? व्यावसायिक भागीदारी आहे का? का एखादा अनोळखी शत्रू? आणि हे 3 तास नक्की कोणते आहे? हे व्हिडिओमध्ये आपण याचे पूर्ण गणित आणि त्यापासून वाचण्यासाठी 100% अचूक उपाय पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता आपण त्या मुख्य भागाकडे आलो, जो समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. 4 ऑगस्ट या एकाच तारखेला असं काय घडणार आहे? हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. असं काय घडणार आहे ज्यामुळे मेष राशीच्या भावांनी आणि बहिणींनी इतकं सावधान राहावं लागतं? ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोन्ही गणितानुसार 4 ऑगस्ट रोजी आकाशात अशा काही दुर्मिळ आणि अशुभ ग्रहाची युक्ती निर्माण होत आहे जी अनेक वर्षांनी पाहायला मिळेल. मेष आणि अग्नी तत्वाची रास आहे आणि या राशीचा स्वामी स्वतः मंगळ ग्रह आहे, ज्याला नवग्रहामध्ये सोनपती मानलं जातं. मंगळ हा प्रचंड ऊर्जा, धाडस, रक्त, पण त्याच वेळी अचानक होणारा अपघात, राग आणि फसवणूक याचंही कारण आहे. 4 ऑगस्टला याच मंगळ अशा एका नक्षत्रात आणि भावात प्रवेश करत आहे जिथे त्याची थेट गाठ पापी ग्रह आणि राशीच्या अशुभ स्थानाशी पडत आहे. माझ्या मेष राशीच्या मंडळींनो, ज्योतिषशास्त्रानुसार 12वा आणि त्यापैकी 6वे स्थान हे शत्रू, आजवर, वाद आणि कोर्ट कचेरीचे मानले जाते. 8वे स्थान हे अचानक येणारी संकट, गुप्त शत्रू, अपघात आणि मोठे आर्थिक नुकसान दर्शवते. 4 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या कुंडलीत मंगळाची दृष्ट थेट अष्टम आणि षष्ठ भागेवर अत्यंत तीव्रतेने पडत आहे. त्यातून राहूची विक्री, सावली आणि शनीची क्रूर दृष्टी या युक्तीला अधिक भयानक बनवत आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा मंगळ आणि अग्नी, राहू एकत्र येतात तेव्हा ज्योतिषशास्त्रात याला अंगारक योग किंवा विषयोग सदृष्ट स्थिती मानली जाते. ही युक्ती माणसाची बुद्धी भ्रष्ट करते. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे समजवण्याची माणसाची क्षमता या काळात पूर्णपणे नष्ट होते. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की आकाशात असणाऱ्या घडामोडीचा माझ्या वैयक्तिक आयुष्याशी काय संबंध? मंडळी, जसा पौर्णिमेला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती ओहोटी येते, तसेच नवग्रहाच्या ऊर्जेचा थेट परिणाम मानवी शरीरावर, रक्तदाब, मेंदूवर होतो. मेष राशीच्या लोकांच्या शरीरात रक्त आणि ऊर्जेचा प्रवाह मिळतो. त्यामुळे 4 ऑगस्टला या ग्रहाच्या युक्तीमुळे तुमच्या मेंदूतील इमोशनल सेंटर अस्थिर होऊ लागतात. अति आत्मविश्वास वाढू लागेल किंवा अचानक प्रचंड राग येईल. आणि हीच ती वेळ असते जेव्हा गुप्त शत्रू तुमच्या या कमकुवतेचा फायदा घेतो. या ग्रहाचा तुम्हाला अशा व्यक्तीवर अंधविश्वास ठेवायला भाग पडेल जो खरं तुमचा घात करायला आला आहे. हो मंडळी, ग्रहाच्या या नक्षत्रावरून हे स्पष्ट दिसून येत आहे की 4 ऑगस्ट ही भयानक रचना स्वतःहून काही करत नाही, तर एक माध्यमाचा वापर करते. 4 ऑगस्टच्या या अशुभ युक्तीचा वापर करून एक पुरुष तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. हा पुरुष ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचा मोहरा बनेल. तो तुमच्याशी असा काही व्यवहार करेल आणि पुरुष तो ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचा मोहरा बनेल. तो तुमच्याशी असं काही वागेल, व्यवहार करेल किंवा असं काही शब्द देईल ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवाल आणि तिथे तुमची पहिली आणि सर्वात मोठी चूक ठरेल. पण मंडळी, हा पुरुष नक्की कोण आहे? तो तुमचा शत्रू आहे की मित्र? तो कसा दिसेल आणि त्याची ओळख काय असेल? चला जाणून घेऊया. भाग
3 मध्ये तो अज्ञान पुरुष कोण आहे त्याची 5 मुख्य लक्षणे पुढील भागात अजिबात मिस करू नका. मेष राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण पाहिलं 4 ऑगस्टचे ग्रहमान मेष राशीच्या जातकांसाठी किती संवेदनशील आहे. पण मंडळी, ग्रहाचे हे संकेत थेट आकाशातून खाली पडत नाही, तर ते एका माध्यमाद्वारे तुमच्या आयुष्यात येते. आणि 4 ऑगस्टच्या या ग्रहाच्या खेळात माध्यम बनणारा एक विशिष्ट पुरुष. हे ऐकलं की थोडं धक्कादायक वाटेल, पण ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासानंतर हे स्पष्ट झालं आहे की या दिवशी मेष राशीच्या जातकांना एका पुरुषकडून खूप मोठा धोका आणि पुरुष तुमच्या आयुष्यात असा एक डाव खेळेल ज्याचा फटका तुम्हाला काही पुढील वर्षानुवर्ष भासू लागेल. पण वेळ आली आहे. हा पुरुष नक्की कोण आहे? तो तुमच्या घरात आहे का ऑफिसमध्ये आहे? एखादा पूर्णपणे अनोळखी व्यक्ती? चला या पुरुषची 5 लक्षणे आणि त्याची खरी ओळख आता उघड करूया. माझ्या मेष राशीच्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, 4 ऑगस्टच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला असलेल्या पुरुषपैकी हा घातकी पुरुष कसा ओळखायचा? त्याची 5 लक्षणं नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. हा पुरुष अचानक तुमच्याशी अति गोड बोलेल. ज्या व्यक्तीने कधी तुमची विचारपूस केली नव्हती तो पुरुष 4 ऑगस्टला स्वतःहून समोर येईल, तुमची स्तुती करेल आणि तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. मोठा शॉर्टकट किंवा अंतिम आमिष दाखवणे. हा व्यक्ती तुम्हाला पैशाची गुंतवणूक, लॉटरी, नवीन बिझनेस डील किंवा झटपट श्रीमंत होण्याचा असा एखादा शॉर्टकट दाखवेल जो ऐकायला खूप आकर्षक वाटेल. हे काम आत्ता करावं लागल, ही ऑफर आत्ताच्या पुरतीच आहे, ही विचार करायचा की नाही अशी घाई तो तुमच्या मागे लावेल, जेणेकरून तुम्हाला विचार करायला किंवा दुसऱ्याचा सल्ला घ्यायला वेळच मिळणार नाही. गुपित विचारणे किंवा चुगली करणे. हा पुरुष तुम्हाला दुसऱ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमच्या घरातील व्यवसायातील गुप्त गोष्टीचा प्रयत्न करेल. मंडळी, गुप्त गोष्टी ही त्या माणसाच्या विरोधात ठेवा, त्याच्या पुढं उघड करू नका. ज्योतिष दृष्टिकोनातून ज्या पुरुषच्या राशीत शनी किंवा राहूचा प्रभाव जास्त आहे तो स्वभावाने अतिशय चातुर असतो. हा पुरुष कोणत्या रूपात समोर येऊ शकतो? मंडळी, आता तुमच्या मनात एक प्रश्न आला आहे की हे सर्व नक्की काय घडतं, कुठं घडतं? तर मंडळी, हा पुरुष 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर येऊ शकतो. तुमच्या एखाद्या सहकार्याची किंवा बिझनेस, पर्यटन, जो तुमच्या नकळत तुम्हाला प्रोजेक्टची किंवा पैशाची ऑफर देत असेल, किंवा एखादा अनोळखी पुरुष जो तुम्हाला फोनवर, व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर बँक डिटेल्स देत असेल. कधी कधी स्वतःच्या जवळचा मित्र, नातेवाईक सुद्धा अज्ञापोटी किंवा मस्करपोटी असा सल्ला देईल जो तुम्हाला खड्ड्यात घालेल. आता तुम्हाला समजलं असेल की हा पुरुष कसा ओळखायचा. पण सर्वात मोठी आणि धोक्याची बाजू अजून आहे. हा पुरुष संपूर्ण दिवसभर तुमच्यावर वार करणार नाही. जर तो 4 ऑगस्टच्या केवळ 3 तासात वापर करेल, या 3 तासात जो असा टायमिंग बॉम्ब फोडेल ज्यामुळे तुमचं हस्तखेळतं आयुष्य, तुमचं साचलेले पैसे, तुमची प्रतिष्ठा पाण्याला लागू शकते. पण हे नक्की कोणते 3 तास आहे? हे सकाळी, दुपारी, रात्री, आणि त्या 3 तासात तुम्हाला कोणती चूक अजिबात करायची नाही. चला तर आता आपण जाणून घेऊ ते 3 भयानक तास आणि त्याची अचूक वेळ. लगेच पाहूया पुढील भागात. मंडळी, आता आपण या संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील टप्प्यावर आलो आहोत. 4 ऑगस्ट या 24 तासाचा दिवस असला तरी ग्रहाची अशी अत्यंत घातक स्थिती निर्माण होते ज्याचा प्रभाव 24 तास नाही तर फक्त 3 तासावर सर्वात जास्त असणार आहे. ज्योतिषशास्त्र याला राहू काल किंवा पेक्षाही भयानक युक्तीचा मानला जातो. या 3 तासात मेष राशीच्या लोकांना निर्णय क्षमता, संयम, विवेक पूर्णपणे गहाण पडू शकतं. पण याच 3 तासाचा फायदा घेऊन तो अज्ञान पुरुष तुमच्या समोर येईल. आता नीट लक्ष देऊन ऐका, हे 3 तास नक्की कोणते आहेत? मंडळी, नक्की हे 3 तास कोणते आहेत? तर पंचांग नक्षत्र गणितानुसार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत धोकादायीचा आहे. या 3 तासात चंद्र आणि मंगळचे नक्षत्र पूर्णपणे घडून येत आहे, ज्याच्यावर राहूची तीव्र दृष्टी पडेल. या 3 तासात काय घडल? तुमचा संयम सुटल, अगदी क्षुल्लक कारणावरून तुमचा प्रचंड राग येईल,
आणि समोरची व्यक्ती कितीही चुकीची सांगत असली तरी तुम्ही तिला खरे वाटेल. लगेच सही करा, लगे पैसे पाठवा, लगे उत्तर द्या असा मानसिक दबाव तुमच्यावर निर्माण होईल. हो मंडळी, दुपारचे 2, 3, 5च्या या तासात तुमच्या आयुष्यात खालीलपैकी कोणतीही एक घटना घडण्याचे 99% शक्यता आहे. तुमच्या पुरुषचा अचानक फोन येईल. तो तुम्हाला एखाद्या आर्थिक योजनेची किंवा कराराची माहिती देऊन तत्काळ होकार मागायला लावेल. एखादी व्यक्ती तुमच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण करेल की तुम्हाला रागाच्या किंवा भावनावश होऊन एखादा कठोर निर्णय घ्यावा लागेल. घरातील एखादा पुरुष किंवा नातेवाईक तुम्हाला चेतावणी देईल, त्यामुळे तुमचे संबंध कायमचे बिघडू शकल. म्हणून मंडळी, 4 ऑगस्ट दुपारी 2 ते 5 या 3 तासामध्ये मेष राशीच्या लोकांनो हे 3 नियम कठोरपणे पाळायचे आहेत. कोणत्याही कागदपत्रावर सही नका करू आणि कोणाशीही वाद घालू नका. अनोळखी किंवा घाई करणाऱ्या पुरुषच्या कोणत्याही आमिषला बळी पडू नका. जर या 3 तासाच्या स्वतःवर ताबा मिळवला तर अर्ध संकट तिथेच टाकेल. पण जर तुमच्याकडून ही चूक झाली तर तुमचे किती मोठे नुकसान होऊ शकते, तुमचे पैसे, तुमचे नाते, तुमची प्रतिष्ठा यावर काय परिणाम होईल, चला तर मंडळी पाहू. मेष राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला घाबरवण्यासाठी कधी सांगत नाही. येणाऱ्या वादाची पूर्णपणे सूचना खात्री धरण्यासाठी ठेवते. दुर्दैवाने अनेक लोक अशा इशाऱ्याकडे अंधश्रद्धा किंवा सामान्य गोष्टी म्हणून दुर्लक्ष करतात आणि मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा फक्त पश्चाताप उरतो. 4 ऑगस्टच्या त्या 3 तासात तुम्ही सावध राहिला नाही किंवा त्या पुरुषाच्या चेतावणीला, आमिषाला बळी पडला नाही तर त्याचा फटका मेष राशीच्या जातकांना कोणत्या 3 मुख्य क्षेत्रात बसू शकतो, चला ते अगदी स्पष्टपणे सांगते. मंगळ आणि राहूच्या प्रभावामुळे मेष राशीचे लोकांचे पैशाचे नियोजन ढासळू शकते. त्या पुरुषाच्या सांगण्यावरून केलेली गुंतवणूक, दिलेले कर्ज किंवा ऑनलाईन व्यवहार यामुळे तुमचे कष्टाचे पैसे कायमचे अडकू शकतात. अनेक वर्षाची साचलेली एक चुकीच्या निर्णयामुळे शून्य होते. त्या 3 तासामधील तुमचा एक क्षणिक राग किंवा त्या पुरुषाच्या मनात पेरलेला संशय तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला, पती, पत्नी, भाऊ किंवा जवळचा मित्र तुमच्यापासून कायमचे दूर करू शकतो. संशयाचे भूत एकदा डोक्यावर शिरले की वर्षानुवर्षीचे नाते क्षणात संपते. 6व्या आणि 8व्या भावातील ग्रहाची अनिष्ट दृष्टी केलेल्या चुकीची शिक्षा तुमच्या पदरी पडू शकते. ऑफिसमध्ये किंवा समाजात तुमच्यावर असा काही आळ येऊ शकतो ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा पाण्याला लागेल आणि तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील. या संकटाचा सर्वात भयानक परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. 4 ऑगस्ट नंतर काही दिवसात तुम्हाला सतत अस्तव्यस्त, रात्री झोप न येणे, बीपी वाढणे किंवा सतत चिडचिड होणे अशा समस्या जाणवू शकतात. कारण नकारात्मक ग्रहाची ऊर्जा थेट तुमच्या आत्मविश्वासावर हल्ला करते. तुम्हाला वाटेल सर्व काही संपले, पण मंडळी थांबा. घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याची अजिबात गरज नाही. सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे, प्रत्येक संकटावर उभा असणारा एक महाउपाय नक्की असतो. ग्रहाची ताकद कितीही भयानक असली तरी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या महासंरक्षण कवचमुळे सर्व वाईट शक्ती, सर्व ग्रह शांत होतात. 4 ऑगस्टला त्या पुरुषाची चाल अपयशी पडण्यासाठी आणि 3 तास निर्व्यसनी पार पडण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर नक्की काय करायचे आहे मंडळी? तुम्ही सकाळी उठल्यानंतर, नमस्कार मंडळी, तुम्हाला आता मी तो उपाय सांगत आहे. 4 ऑगस्टला घराबाहेर पडताना किंवा कामावर जाताना कपाळाला रक्तचंदनाचा किंवा कुंकाचा टिळा लावा आणि खिशात एक लाल रंगाची स्वच्छ रुमाल ठेवा. लाल रंगाच्या मंगळ सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वाईट नजरेपासून, फसवणुकीपासून तुमचं संरक्षण होते. मंडळी, जर तुम्ही सोपे उपाय केले, त्या 3 तासात तुमच्या संयमावर ताबा ठेवला तर 4 ऑगस्टचा हा दिवस संकटाचा नाही तर तुमच्या विजयाचा ठरेल. तो पुरुष तुमच्या समोर नक्की येईल, पण तुम्हाला हनुमानजीचे आशीर्वाद पाहून तो स्वतः माघार घेणार. मंडळी, अत्यंत महत्त्वाची माहिती स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या मेष राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही संकटापासून सावध राहतील. मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त महाराज की जय अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशाच अचूक, सखोल आणि प्रभावी ज्योतिष
विश्लेषणासाठी आणि नवनवीन राशी भविष्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वांना बाय.